तिथे मराठवाड्याची राजधानी असलेल्या संभाजीनगरात कुठे 5 दिवसांनी तर कुठे 7 दिवसांनी पाणी येतं। सध्या मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांसह 100पेक्षा अधिक राजकारण्यांनी शहराच्या पाणी प्रश्नावर मोर्चे काढले। शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी आखलेली समांतर योजना राबवून 15 वर्ष झाली। 2010 पासून समांतर जलवाहिनी योजनेचा नुसता बोलबाला आहे। वारंवार योजनेत अडथळे आले, भागीदाऱ्या बिनसल्या, आंदोलनं झाली आणि योजनेचा खर्च वाढला, पण प्रत्यक्षात छत्रपती संभाजीनगरचा पाणी प्रश्न अजूनही सुटलेला नाही। एकीकडे जायकवाडी धरण पाण्याने भरलंय, तरीही शहरात टँकर सुरू आहेत। चहूबाजूने पाणी असूनही शहरात नागरिकांचे हाल सुरूच आहेत। याला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला जातोय। आमच्याकडे 8 दिवसाला पाणी येतं, पण 8 दिवसाचं पाणी स्टोरेज किती करायचं? 1000 लिटरच्या टाक्या आहे आमच्याकडे। पाणी बी साठवून ठेवलं तर किडे पडतात त्याच्यात, ते फेकून द्यायची वेळ येते। आम्ही कसं वापरायचं? टँकर घ्यायला बी परवडत नाही आम्हाला सामान्य लोकांना दरवेळेस। पाणी आम्हाला 8 दिवसातून एकदा येते आणि जे पाणी येते ते वापरण्यालायक नसते। त्याच्यामध्ये ड्रेनेजचं पाणी मिक्स असते, पिवळ्या रंगाचं पाणी येते, ते आम्ही वापरत नाही। त्यामुळे आम्हाला बरेचदा टँकर विकत घ्यावा लागतो आणि पिण्याच्या पाण्यासाठी तर आम्ही 4 महिन्यापासून जवळजवळ 7-8 महिन्यापासून पिण्याचं पाणी बंद केलेलं आहे, आम्ही जार लावलेलं आहे। कमी दाबामध्ये पाणी आलं ते कुठे एकीकडचे कॉक उघडले, एकीकडचे नाही उघडले। आठवड्यातून 2 टँकर लागतात आणि प्यायसाठी आमच्यावाले ना सगळं जार चालू पूर्ण म्हाडा कॉलनीला। आणि त्याच्यात काय हे आम्हाला पाणीपट्टी भरा, कसली डोंबल्याची पाणीपट्टी भरायची आम्ही का? हे असं चाललंय आमचं। आता बघू, पाण्याचं झाली व्यवस्था तर ठीक आहे, नाही तर आम्ही पुन्हा मागच्यासारखा हंडा मोर्चा काढू, कलेक्टर साहेबांशी भेट घेऊ। महाराष्ट्रातली जी 3 वेगाने वाढणारी शहरं आहेत, एक पुणे, दुसरं ठाणे आणि तिसरं छत्रपती संभाजीनगर। त्यामुळं गावात येणारी लोक जे नवीन टेक्नोक्रॅट्स इथे येणार आहेत, तर गावाच्या पाण्याबद्दल ज्यावेळेस बोललं जातं तर त्यांच्या मनात साशंकता निर्माण होते। याही दृष्टीने पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे। 24 तास पाणी देण्याच्या अनुषंगाने हा योजना आहे। त्याला मार्चमध्ये पहिला टप्पा, नंतर त्याला अजून 1 वर्षभर लागणार आहे। त्यामध्ये 53 पाणी टाकी आहे। काही पाणी टाकी मार्चपर्यंत पूर्ण होणार, काही टाकी जे आहे ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार। आणि या सर्व जे आहे 24/7 देण्यासाठी फ्लो मीटर्स आणि स्मार्ट मीटर्स या सर्व बसवल्यानंतर नक्कीच या शहराला ते 100% जे 24/7 पाणी मिळण्याचं ते स्वप्न नसून ते साकार होईल, एवढंच आम्हाला सांगायचं आहे। कुठल्याही इश्यू असेल जो समाजहिताचा आहे, त्यामुळे त्याची स्वतःहून त्या याचिका दखल घेतली जाते आणि सुमोटो याचिका दाखल करून ते एक ॲमॅकस क्युरी म्हणून वकिलांना नेमलं जातं आणि त्या पूर्ण प्रक्रिया कोर्ट स्वतःच्या निगराणीखाली पूर्ण प्रक्रिया चालली जाते, जो पण लॉजिकल एंडपर्यंत जात नाही। औरंगाबादच्या पाणीचा प्रश्नाचं तसंच आहे की कोर्टानं सुमोटो याचिका ट्रीट करून घेतली, त्यामुळं तरी औरंगाबादला पाणी येतंय। नाही तर जर सुमोटो याचिका दाखल नसती तर औरंगाबादसाठी मला नाही वाटत कधी पाणी आलं असतं म्हणून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।